नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मराठा आरक्षणाची मागणी करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन देखील होतंय. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही आजकालची नाहीये. 80च्या दशकापासून म्हणजे जवळपास 40-45 वर्ष झालेले आहेत. मराठा समाज हा सातत्याने आरक्षणाची मागणी करतोय. वेगळं आरक्षण दिलं गेलं, परंतु ते कोर्टामध्ये टिकत नाहीये. म्हणून मग नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी मधून आरक्षणाची मागणी केली गेली. मराठा हा मूळचा कुणबीचा आहे, कुणबी आणि मराठा एकच आहे, अशी त्यांची भूमिका आहे. परंतु या त्यांच्या भूमिकेला, या त्यांच्या मागणीला ओबीसी वर्गातून विरोध होताना दिसतोय. सरकारने म्हणजे राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी जरी मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या, मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट जरी लागू केलं असलं, तसा GR जरी काढलेला असला, तरी अद्यापही ओबीसी समाजाचा विरोध जो आहे तो कमी झालेला नाहीये. आता हा विरोध अगदी वैयक्तिक पातळीवरती आलेला आहे. एका बाजूला लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलत बोलत आहेत. मनोज जरांगे हे लक्ष्मण हाके, छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलत आहेत. यामध्येच ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला. 2 दिवसापूर्वी त्यांची गाडी जाळण्यात आली. गाडी कोणी जाळली त्या व्यक्तीला पकडण्यात आलेला आहे आणि आता तो व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांचा जवळचा कार्यकर्ता समर्थक असल्याचं समोर येत आहे. ह्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सर आहेत. त्यांच्याशी आपण या मुद्द्यावर थेटपणाने बोलणार आहोत. विरोध का आहे त्यांचा मराठा आरक्षणाला? कुणबी मराठा एकच आहे ही भूमिका त्यांना मान्य नाहीये का? मराठा जर ओबीसीच्या आरक्षणात आला तर ओबीसीचं काय नुकसान होईल? आणि हे आता सगळ्या ज्या वैयक्तिक पातळीवरती या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या कितपत योग्य आहेत, त्यातून समाजाला काय मिळणार की नाही, हे महत्वाचे मुद्दे आहेत. वाघमारे सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. अं, तुमची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला, गाडी जाळली, त्याचं मोठं नुकसान झालं, ती व्यक्ती देखील पकडली गेलेली आहे. परंतु सुरुवात ज्या मुद्द्यापासून झालेली आहे, मराठा एका बाजूला आरक्षणाची मागणी करतोय, तुम्ही विरोध करताय, विरोधाचं नेमकं कारण काय? खरं तर मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाला आम्ही कधीही विरोध केलेला नाही. बर. परंतु जरांगे यांच्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका, जरांगे यांच्या वेळोवेळी मागण्या बदलत आहेत आणि त्याच मागणीनुसार त्यांनी शिक्षण आणि नोकरीमधलं आरक्षण मागत असतानाच आता कुठेतरी भूमिका बदलून गेल्या काही दिवसापासून त्यांनी आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. आणि ओबीसीतून म्हटलं की ऑलरेडी 27% आरक्षण आहे. त्यामध्ये 400-450 जाती ऑलरेडी आहेत. म्हणजे या राज्यामध्ये 55 ते 58% असणारा ओबीसी समाज त्यामध्ये 58% ओबीसी समाजाला फक्त 27% आरक्षण आहे. आणि या राज्यामध्ये 13-14% असणारा मराठा समाज, ज्यामध्ये आतापर्यंत 6-7%, 7 ते 8% समाज ऑलरेडी कुणबी मध्ये ओबीसी मध्ये घुसलाय तो सुद्धा. आणि मग राहिलाय 7-8%, 6-7% मराठा समाज राहिला. मग त्यांना सुद्धा याच्यातच टाकायचं म्हटल्याच्या नंतर ओबीसीचं अस्तित्व धोक्यात येतं. आणि दुसरा महत्वाचा विषय आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याच्या नंतर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपलं जातं. त्या ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 या कलमामधून आरक्षण दिलं. त्यामधून या राज्यामध्ये 56,000 जागा ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राखीव येतं. मग आता जर मराठ्यांना ओबीसी मधूनच जर आरक्षण दिलं तर ओबीसींचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, ग्रामपंचायतचा सरपंच होणार नाही, पंचायत समिती सदस्य होणार नाही, जिल्हा परिषद सदस्य होणार नाही, नगरसेवक नाही, महापौर नाही. मग आता या सगळ्या पद नगराध्यक्ष होणार नाही, म्हणजे पंचायत समितीचा सभापती होणार नाही. म्हणजे खरं तर हे मोठं षडयंत्र यामध्ये शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि राज्यातील सर्वच प्रस्थापित मराठा आमदार, खासदार या सर्वांनी मिळून तो प्लॅन केलेला आहे. फक्त जरांगे कुठेतरी निमित्त मात्र आहेत. जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलेला प्रोग्राम आहे. कारण की गेल्या पूर्वी ओबीसींना म्हणजे 1993-94 पासून मंडल आयोग लागू झाला आणि कुठेतरी विश्वनाथ प्रताप सिंगांच्या, तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या आशीर्वादाने कुठेतरी ह्या 56,000 जागा मिळायला लागल्या. आणि ह्या जागा मिळाल्या म्हणून कुठेतरी ओबीसींना प्रतिनिधित्व करायचं कळालं आणि कुठेतरी सभागृहात बोलायला लागले ओबीसीचे प्रतिनिधी. आणि कुठेतरी आता भविष्यात जो माणूस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, सभापती होतो किंवा नगराध्यक्ष, महापौर होतो, ह्या लोकांना नक्कीच स्वप्न पडू शकतात, आमदार झालं पाहिजे आपण खासदार झालं पाहिजे. परंतु हे स्वप्न पडण्याच्या पूर्वीच जर कुठंतरी ह्या मराठा समाजाकडून हे अस्तित्वच काढून घेण्याचं आणि हे अस्तित्व राजकीय संपुष्टात आणण्याचा हा मोठा डाव आहे. कारण त्याला आता भीती वाटायली की ओबीसी, आता ओबीसीला राजकारण कळायला लागले.
आणि ओबीसींना आता कुठेतरी राजकारणाची म्हणजे फळं चाखायची कळायला लागलीत आणि ती आता कुठेतरी उद्या भविष्यात आमदार होऊ शकतात, खासदार होऊ शकतात. कारण की या राज्यामध्ये 55 ते 58% असणारा ओबीसी समाजाला आता कळायला लागलं आपलं कोण परक कोण. आणि यातूनच जर समजा ओबीसी समाजाने उद्या भविष्यात विधानसभा लोकसभेचे जर स्वप्न पाहिले आणि विधानसभेला लोकसभेला जर निवडणुका लढवण्याच्या ठरवल्या तर नक्कीच मराठा समाजाला धोकादायक म्हणून हे तिथंच मुळावर घाव घालण्याचं काम मराठा समाजाच्या प्रस्थापित नेते मंडळाकडून सुरू केलं आणि तो जरांगीच्या खांद्यावर बंदूक सुरू आहे. बरं, तुम्ही तुमच्या पहिल्याच रिमार्कमध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरला हात घातलेला आहे. एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला की आधीच जो 58% ओबीसी आहे त्याला 27% रिझर्वेशन मिळते. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला किंवा देशभराचा जर विचार केला, 52% हा ओबीसीचा एक आकडा सांगितला जातो. 52% ओबीसींना 27% रिझर्वेशन मिळतंय, म्हणजे अर्धच मिळतंय, त्यांनाच पूर्ण मिळालेलं नाहीये. मग हा सगळा वाद त्यामुळेच आहे आणि त्यात आणखीन मराठा आला तर आणखीन ओबीसीचं जे आहे ते कमी होईल. मग तुम्ही 52% ओबीसींना किंवा तुमच्या म्हणण्यानुसार 58% ओबीसींना 58% रिझर्वेशन मिळावं ह्यासाठी का आंदोलन करत नाही, ह्यासाठी का प्रयत्न करत नाही? आणि जर तसं होत असेल आणि मग मराठा जर इन्क्लूड होत असेल तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळू शकतं वेगळं, परंतु तुम्हाला राजकीय आरक्षण ऑलरेडी पहिलेच 52% आरक्षण दिले, 50%च्या वर देता येत नाही, परंतु घटनेतून 52%पर्यंत आता दिलेलं आहे आणि त्यामधून 27% आरक्षण ओबीसींना मिळतंय. परंतु या राज्यामध्ये मराठा समाज प्रस्थापित आहे, ज्यांचे आमदार आहेत, ज्यांचे खासदार आहेत, मंत्री त्यांचेच आहेत. आणि आजपर्यंत राज्यामध्ये 29 ते 30 मुख्यमंत्री झाले, त्यापैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री त्यांचेच झाले. म्हणजे जास्तीत जास्त मुख्यमंत्री सुद्धा त्यांचेच झाले. साखर कारखाने त्यांचे, दूध डेअरी त्यांच्यात, शिक्षण संस्था त्यांच्यात, बँका त्यांच्या आहेत. म्हणजे जे जे काय असेल महत्वाचा विषय सगळं त्यांच्याकडे आहे. आणि प्रत्येक निवडणुका आल्या की साखर कारखाने, बुडालेले साखर कारखाने पुनर्जीवित करण्यासाठी करोडो रुपयाचे पॅकेज त्यांना दिले जातात आणि त्यांचा राजकीय पुनर्वसन करण्यासाठी जे त्यांची मंडळी करत असतात. परंतु शिक्षण आणि नोकरीचा विषय त्यांच्या मुलांना ठीक आहे. आता मराठा समाज काही प्रमाणात मागास झाला असेल, ठीक आहे, आपण मान्य करू, झालाय. आर्थिकदृष्ट्या मागास झाला असेल, ठीक आहे, झालाय. परंतु सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास होऊ शकत नाही ना. जो मराठा समाज आजपर्यंत सगळ्या महत्वाच्या पदावर मराठा समाज आहे, मग ते मागास सामाजिक दृष्ट्या कसा मागास असू शकतो, राजकीय नाही दृष्ट्या नाही, कसा मागास असू शकतो? वाघमारे साहेब, तुम्ही जे काय म्हणताय मुख्यमंत्री त्यांचे, साखर कारखाने मंत्री वगैरे त्यांचे, पण हा क्रायटेरिया नाही आहे ना आरक्षण देण्यासाठी. म्हणजे आता उदाहरण म्हणून प्रधानमंत्री ज्या जातीतून येतात, तेली किंवा घाची, जे गुजरात मधली जातात, तर त्यांचा माणूस प्रधानमंत्री झाला, मग काय त्यांना ओबीसीच्या लिस्टमधून काढायचं का? उत्तर प्रदेशमध्ये यादव हे बऱ्याच काळापासून, बऱ्याच बऱ्याच गेल्या वर्षांपासून सत्ता उपभोगतायत, मुख्यमंत्री झालेले आहेत, मग त्यांना ओबीसीच्या लिस्टमधून काढायचं का? हा नाही नाही क्रायटेरिया नाही आहे ना. हा क्रायटेरिया नाही आहे ना. पण किती मुख्यमंत्री क्रायटेरियाचा झाले, क्रायटेरिया मी सांगतो किती तुम्हाला सांग कारखानदार आहेत, हा क्रायटेरिया सांगा ना क्रायटेरिया ओबीसी सांगतो. मध्ये येण्याचा. राजकीय आरक्षण कुणाला मिळत असतं? राजकीय आरक्षण कुणाला पाहिजे? जो सामाजिक दृष्ट्या मागास आहे, ज्याला जर आरक्षण नसलं तर त्यांना कुठल्याही राजकारणात एंट्री करण्यासाठी प्रवेश मिळत नाही. त्यांच्यासाठी नाही, पण डॉक्टर त्यांच्या बाबासाहेब. शिक्षणाचा आणि जो काही नोकऱ्यांमधलं जे रिझर्वेशन आहे त्याला तुमचा विरोध आहे का? नाही, शिक्षण आणि नोकरीत मधल्या आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही ना. मग मग ते पण त्यासाठी ते नाही पण नाही, आरक्षण त्यांना त्यासाठी ओबीसी मध्ये आल्यानंतरच मिळेल ना. नाही नाही नाही, ओबीसी मध्ये कसं त्याला ऑलरेडी ईडब्ल्यूएस सारखं छान आरक्षण दिलं होतं. 10%पैकी 8.5% मराठा समाजाला मिळू लागलं. म्हणजे 6-7% असणाऱ्या मराठा समाजाला 8.5% आरक्षण मिळू लागलं. आणि त्यांच्या नाही, हाताने पण ते. ते तुम्ही एका बाजूला हे म्हणताय की 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येऊ शकत नाही, मग दुसरीकडे 10% जे आहे ईडब्ल्यूएस तुम्ही जो उल्लेख केला, तो देखील त्या 50%च्या वरतीच जाते, म्हणजे साठ नाही, पण टक्के केंद्राने आरक्षण झालेलं केंद्राने आहे. करून मग ते केंद्राने दिलं संविधानाच्या होतं. विरोधातलंच आहे. केंद्राने त्यांना दिलं होतं ना, केंद्राने त्यांचा एक कोटा वाढवून दिलं होतं. मग तुम्हाला शिक्षण आणि नोकरीतच आरक्षण हवंय ना, मग तुम्हाला इतकं छान आरक्षण मिळालं होतं. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसचा कट ऑफ जर बघितला तर ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा 45 मार्काचा फरक आहे. म्हणजे मराठा समाजाचे मुलं जर आता ईडब्ल्यूएस मध्ये असते तर ओबीसी पेक्षाही 45 मार्काचे कमी जरी असते तर एमबीबीएस ला लागले असते. परंतु त्यांनी ते हाताने ईडब्ल्यूएस घातलं. पण ईडब्ल्यूएस घातल्याच्या नंतर त्यांच्यासाठी एससीबीसी हा 10% त्यांनी आता नवीन प्रवर्ग सुरू केला. आता एससीबीसी मधून त्यांना 10% शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी त्यासाठी उपसमिती नेमली. परंतु त्यांचं समाधान नाही ना. त्यांनी प्लॅन केलेला आहे की ओबीसीचं राजकीय भविष्य
ओबीसीचं राजकीय नाही, पण अस्तित्व संपवणे. त्यांची मूळ मागणी ही आहे की, म्हणजे मूळ म्हणणं, त्यांची भूमिका ही आहे की मराठा हा कुणबीच आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. आणि ज्या हैदराबाद गॅजेटचा ते उल्लेख करतात, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये तशा नोंदी सापडलेल्या आहेत, लाखोच्या संख्येने त्या नोंदी आहेत. मग तुमचा आक्षेप त्यालाच आहे का? मराठा हा मूळचा कुणबी नाहीये. हे बघा, कुणबी ही जात नव्हे, कुणबी हा व्यवसाय आहे. त्यामुळं कुणबी म्हणून हे नाही, हे पण सगळं खोटं खोताले. ओबीसीची जी लिस्ट आहे, त्या लिस्टमध्ये 83 नंबरला काहीतरी ओबीसी कुणबीचा उल्लेख आहे, जात म्हणूनच उल्लेख आहे. ओबीसीची कुणबी जी ही लिस्ट जात आहे नव्हे. केंद्राची, कोल्हापूर राज्याची. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने यापूर्वी निकाल दिलेला आहे, कुणबी जात नव्हे, कुणबी हा व्यवसाय आहे. आणि तसं जर म्हटलं तर मग कुणबीतून आरक्षण द्यायचं, कुणबी मारवाडी आहे, कुणबी जैन आहेत, कुणबी ब्राह्मण आहेत, कुणबी अनेक म्हणजे वेगवेगळ्या जातीमध्ये कुणबी आहेत. मग आता त्याला ब्राह्मणांना, मारवाडी आणि जैन यांना सुद्धा आरक्षण द्यायचं का मग कुणबी मधून? हे कुणबी मधून आरक्षण देणं हे उचित नाही, देता येणार नाही. परंतु आता त्यांची मागणी आहे, राज्य सरकारने निर्णय घेतलाय. परंतु तो आता आम्ही उच्च न्यायालयात जातोय, खाली जे आमची रस्त्यावरली सुद्धा लढाई सुरू आहे आणि लढा लढत राहू. उच्च न्यायालयातला बी आमचा लढा आम्ही लढत राहू, कारण की ते कुठल्याही क्रायटेरियामध्ये बसत नाही. आणि हैदराबाद गॅजेटियरचा विषय जर म्हटलं तर निजामाच्या गॅजेटचा याच्यामध्ये काय संबंध? एकतर आपण निजामापासून स्वतंत्र झाले आहोत, मराठवाडा निजामापासून मुक्त झालाय. आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून आरक्षण मागताय. मग निजामाचं इथं काही राज्य नाही, निजामाचं काही आता संविधान नाही, मग तुम्ही हैदराबाद गॅजेटियर लावण्याचा प्रश्नच येत नाही ना नाही, पण ते तुम्हाला. हैदराबाद गॅजेट सरकारने लागू केलंय ना, सरकारने तसा जी आर सरकारला काढलाय. मग तुमचं सरकारला आंदोलन लागू. सरकारच्या विरोधात असलं पाहिजे की मराठ्यांच्या विरोधात असलं पाहिजे? मराठ्यांची हे बघा, आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय ना. मराठ्यांच्या विरोधात आम्ही कुठं मराठ्याला जाऊन म्हणतो? मराठ्याला तर आम्ही म्हणतो शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण द्यायला आमचा मागणीला त्या जाहीर पाठिंबा आहे ना. पाठिंबा आहे. शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला आमचा खुलेआम पाठिंबा आहे. परंतु तुम्ही आमचं राजकीय जर अस्तित्व संपवत असेल तर मग आम्ही कसं शांत नाही, मग बसायचं? तुम्ही ज्या नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या आरक्षणाची पाठिंबा देत आहात मराठ्यांना, तो पण त्यांना ओबीसी मध्ये आल्याशिवाय कसा मिळणार? त्याला ईडब्ल्यूएस आहे ना. मग आता आज बघा ईडब्ल्यूएस हे तुम्ही संविधानाच्या बाहेरच आहे. तुम्ही म्हणता 50%च्या तुम्ही वर जाता येणार तुम्ही नाही. हे मान्य करू शकताल ना? मग ईडब्ल्यूएस काय रद्द झाले का सगळ्यांसाठी? ते जे कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये नाही पडलंय नाही, ना, ते पेंडिंग ऐकून आहे घ्या, ते. जे ईडब्ल्यूएस केंद्राने लागू केलं यांनी मान्य केलं नाही, हे आम्हाला नको म्हटले, यांनी आंदोलन केले, याच्यामुळे हे बाहेर पडले, हे नको म्हटले आम्हाला, यांनी अमान्य केलं. मग ज्या ईडब्ल्यूएस मध्ये आज मुस्लिम समाज आरक्षण घेतोय, त्या ईडब्ल्यूएस मध्ये ब्राह्मण समाज घ्यायलाय, मारवाडी समाज घ्यायलाय, मग त्या समाजासाठी ईडब्ल्यूएस आहे, मग यांना का नकोय? ते त्याच्यात ते सगळं घेत आहे, मग यांनाच का नकोय ते कारण ते आज ईडब्ल्यूएस? ना उद्या रद्द होणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या केसेस पेंडिंग आहेत. ज्यावेळी सुप्रीम कोर्ट त्यावरती निर्णय देईल, त्यावेळी ते संविधानाच्या मूळ चौकटीच्या बाहेरच आहे, कारण ते त्या आर्थिक तो निकषावरती आहे. तो तो, तो तुमच्या सरकार काय म्हणण्याप्रमाणे करायचं? आरक्षण कसं देण्यासाठी. कसं टिकवायचं केंद्राने ठरवलंय. केंद्रात सत्ता आणि केंद्रातले सगळे खासदार भाजपचे असल्यामुळे त्यांनी ठरवलंय. त्यांनी कायदा बनवला असेल, नक्कीच ते टिकल बी. परंतु नाही टिकल हे केंद्राचा विषय. परंतु ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देता येत नाही, देणार नाही, देता येणार नाही. आणि दिलं तरी ते टिकणार नाही, हे तेवढंच निश्चित आहे. परंतु आता नाही, पण कुठतरी आता एखादा बालिश आंदोलक जर तोच हट्ट धरून बसत असेल तर त्याला पर्याय नाही. आणि त्याला आमचा ओबीसीचा काय विरोध राहील? कारण की आम्ही स्पष्ट सांगतोय, शिक्षण आणि नोकरीमधल्या आरक्षणाला आम्ही मराठ्यांच्या कधी विरोध केला नाही. परंतु आम्ही राजकीय आरक्षणासाठी जे आमचा एखादा माळी, धनगर, वंजारी, बंजारा सोडून जाऊ द्या, हे प्रमुख चार जाती. परंतु एखादा सुतार समाजातला एखाद्या माणसाला जर राखीव जागा मिळाली तर त्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येतं, त्याला ग्रामपंचायतचा सरपंच होता येतं, एखाद्या नाव्याला होता येतं, एखाद्या परीट समाजाच्याला होता येतं, एखाद्या तेली समाजाच्या होता येतं. ह्या लोकांनी काय राजकीय प्रतिनिधित्व करू नये का? म्हणजे सगळं यांनाच देऊन टाकायचं. जर यांना ओबीसी मध्ये जर घेतल्याच्या नंतर यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले तर यांचे जे बरं, व्हॅल्यू झाल्याच्या नंतर हे तुमचं गाव म्हणणं आहे. खेड्यामध्ये 2-5 जरी झाले ते ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊन देणार नाहीत नाही प्रतिनिधी. नाही, ह्या नाही, गरीब लोकांचं प्रतिनिधित्व कधी उदयास यायचं? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं, अगदी रास्त आहे की मराठा जर ओबीसी मध्ये आला तर मग बाकीच्या ज्या लहान जाती आहेत त्यांना ह्या राजकीय आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. आतापर्यंत तर मराठा हा ओबीसी मध्ये नाहीये. आता कुठे ती सुरुवात झाली. ठीक आहे. मग याच्या अगोदर किती तेली, किती सुतार, किती कुंभार, ही जी नावं तुम्ही घेतली, त्यांचे किती राजकीय प्रतिनिधी आलेत समोर? भरपूर भरपूर ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होत आहेत, सरपंच होत आहेत, पंचायत समिती सदस्य सुद्धा झालेले. पण ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आणि गाव खेड्यात होतात. आणि हे महत्वाचा मुद्दा, गाव खेड्यातलं आरक्षण संपलं ना तर नक्कीच ह्या लोकांचं पूर्वीसारखं हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल चालणार आहे. कारण की यांच्या वाड्यावर जावं लागेल,
यांच्यावर याला मुजरा करावा लागेल, एखादं रहिवासी प्रमाणपत्र घ्यायचं म्हटलं तर यांच्या वाड्या वस्त्यावर जाऊन म्हणजे त्या वस्तीवरल्या तांड्यावरल्या लोकांना जाऊन त्याला दररोज मुजरा करावी लागेल रहिवासी प्रमाणपत्रासाठी. म्हणजे जुन्या काळातल्या 60-70 वर्षापूर्वी जी हुकुमशाही होती या लोकांची, तशा प्रकारचा प्रकार पुन्हा सुरू होईल. आणि त्यासाठी त्यांचं किंवा ओबीसीचं प्रतिनिधित्व व्हायला लागले. आणि यांना हे आवडत नाही की एखादा कुंभार समाजाच्या माणसाला राखीव जागा सुटल्यामुळे जर तो सरपंच होत असेल तर त्या कुंभाराच्या घरी जायची याला लाज वाटते. एखादा नावी समाजातला सरपंच होत असेल तर त्याच्या घरी जायला याला लाज वाटते. एखादा सोनार समाजाचा असेल, एखादा परीट समाज असेल, ह्या गरीब कुटुंबातले गावात 4 घर असतील, राखीव जागा सुटल्याच्या नंतर त्याला नावीला जाणं, तिथं सरपंच करावं लागतं आणि त्याच्या घरी त्याला जावं, सरपंच म्हणावं लागतं, त्याच्या घरी जाऊन बसावं लागतं. ह्या लोकांना त्याला सरपंच म्हणण्याची लाज वाटते. म्हणून हा विरोध आहे, बाकी काही नाही. आता शिक्षण आणि नोकरीमध्ये राज्य सरकार दिलंय, परंतु शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाची त्यांना रस नाही. त्यांना फक्त ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा मोठा डाव आहे, मोठा कट आहे. आणि त्यासाठी यांनी पूर्ण प्लॅनिंग आणि ताकद लावून पूर्ण राज्यातील आमदार असतील, खासदार असतील, यांनी जरांगेच्या आंदोलनाला रसद दिली. आता तुम्ही जर याचे सगळे म्हणलं तरी ज्यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार असतील, अजित पवार गटाचे असतील, शरद पवार गटाचे असतील, उद्धव ठाकरे गटाचे असतील, काँग्रेसचे बी काही आमदार खासदार आहेत, त्या सर्व लोकांनी त्या मुंबईच्या दौऱ्याला, मुंबईच्या आंदोलनाच्या त्यांच्या याला रसद 25-25, 50-50 लाख रुपये एकेका आमदारांनी दिली. आणि हे आंदोलन फक्त राजकीय हेतूने, सामाजिक आणि आरक्षणाच्या हेतून नाही, फक्त राजकीय हेतू प्रेरित ठेवून, राजकीय हेतू बाळगून, राजकीय अस्तित्व ओबीसीचं संपवण्यासाठी डोक्यात ठेवून हे आंदोलन सुरू आहे. बर. तुम्ही जो मुद्दा म्हणजे सरकार जे म्हणताय की जे ओबीसी आहेत, म्हणजे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच कोट करायचं झालं तर जे कुणबी आहेत त्यांनाच आम्ही प्रमाणपत्र देतोय. ज्या मराठ्यांकडे कुणबी असल्याचा कुठलीही नोंद, कुठलाही दाखला, कुठलंही कागदपत्र असेल त्यांना आम्ही देतोय. मग कुणबींना जर सरकार देत असेल त्यांचं प्रमाणपत्र तपासून आणि त्या सगळ्या गोष्टी करून, मग तुम्ही ओबीसीच्या विरोधामध्ये जाताय, कारण कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये आहात. मूळ मूळ कुणबी सुद्धा 2004चा सुद्धा जो कुणबींचा जे आहे तो सुद्धा चुकीचाच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मराठ्यांची घुसखोरी झाली, त्यावेळेस ओबीसी शांत होता, झोपलेला होता, मूळ ओबीसी झोपलेला होता. म्हणून तोपर्यंत यांची म्हणजे घुसखोरी तुम्ही झाली. खरं तर ओबीसी असून ओबीसीच्या विरोधामध्ये, जे ओबीसी, ज्या जाती मूळ ओबीसी मध्ये ओबीसी आहोत आहेत. आणि हे सगळेच ओबीसी असू शकत नाहीत. मूळ ओबीसी आहोत. आणि जे नवीन विदर्भातले कुणबी वगैरे झालेत ना, हे प्रस्थापित मराठाच आहेत. त्यामध्ये देशमुख बिसमुख हे मग सगळ्या लोकांना मग तर तुम्ही त्यांना त्या ह्याच्यामधून, लिस्ट मधून बाहेर काढा, असं तुमची मागणी आहे काय? जे नक्कीच ती कुणबी सुधारणा आहेत, येणाऱ्या काळात मागणी करणार विदर्भ आहोत. आहे, कोकणामधले ते जे जर कुणबी ते आहेत. जर आमच्या खांद्याला खांदा लावून जर लढत नसतील आमचं आरक्षण टिकवण्यासाठी, तर ते जर डबल ढोलकी वाजवण्याचं काम करत असतील तायवाडीवणी, तर नक्कीच त्याला सुद्धा बाहेर काढण्याची मागणी करणार आहोत. म्हणजे हे तायवाडी डबल ओबीसीच्या ढोलकी वाजवण्याचं अंतर्गतच, काम करतात. नाही नाही नाही, ओबीसीच्या अंतर्गतच हा वाद सुरू आहे. मग मराठा तर नाही असू बाजूलाच द्या ना, राहिला. काय फरक पडतात ते. ओबीसी काय मूळ ओबीसीत लढतोय आणि नवीन आलेला ओबीसी जो प्रस्थापित नाही नाही, मराठा नवीन नंतर आलेला कुणबी म्हणजे नेमका प्रमाणपत्र कोणता घेऊन ओबीसी नवीन? आलेला आहे, ते ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी लढतच नाही. कारण नाही की नाही त्याला ते नात्यातले पाहुणे रावळे ओबीसी मध्ये घेण्यासाठी नाही त्याला आनंद नाही, वाटायला, नवीन त्यांचा उत्साह नवीन आहे त्याला आपल्यात घेण्यासाठी. नवीन ओबीसी म्हणजे नेमका कोण आणि तो कधी आला असं तुमचं म्हणणं आहे? नवीन म्हणजे कोण? नवीन ओबीसी विदर्भातला जो 2004च्या नंतर जो याच्यामध्ये घुसखोरी झालाय, सगळा नवीनच ओबीसी त्याच्यामध्ये प्रस्थापित मराठा आहे, तो याच्यामध्ये आलेला आहे. मूळ ओबीसी कोण? माळी, धनगर, वंजारी, सुतार, सोनार, लोहार, नाही, पण कुंभार, ज्या बंजारा, हे बीपी मूळ मंडल ओबीसी इथं. बीपी मंडल यांनी ज्यावेळी सर्वेक्षण केलं आणि ती लिस्ट बनवली ओबीसीची मंडल कमिशनने, त्यावेळी कुणबी हा महाराष्ट्रातला ओबीसी मध्ये टाकला गेला, म्हणजे तो मूळच आहे तसं बघायला गेलं तर. कालेलकर काय कमिशन मूळ 1953ला जे आलं होतं त्यामध्ये देखील कुणबी हा ओबीसीच्याच लिस्टमध्ये आहे. मग तो मूळ मूळ नाही, ओबीसी मानला जाईल ना. मूळ ओबीसी जो मराठा मराठा जो विदर्भातला मराठा, काही उत्तर महाराष्ट्रातला मराठा, हा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये घुसलाय. तो असाच आज जे मराठवाड्यामध्ये काही बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले, ज्यामध्ये अनेक प्रमाणपत्र हाताने खाडाखोड करून कुणबी नोंदी जे हाताने खाडाखोड केल्या त्याच्या मार्फत प्रमाणपत्र काढण्यात आले, त्यावेळी सुद्धा तो प्रकार झालाय. कारण की जो प्रस्थापित असणारा समाज, सत्तेत असणारा समाज, मराठा समाज, यांच्यावर प्रशासनावर यांचा दबाव असतो, प्रेशर असतं. आणि हे याच्या माध्यमातून प्रेशर करून नोंदी बोगस करून त्याच्या मार्फत प्रमाणपत्र काढण्याचं काम करतात. तसाच प्रकार वेळी सुद्धा झालेला असेल. परंतु तरी आम्ही म्हणतो ठीक आहे, तुम्ही ओबीसी आहेत, परंतु तुम्ही आज ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी बोलायला तयार नाहीत. तायवाडे एक दिवस असं बोलतात, एक दिवस वेगळं बोलतात. म्हणजे तायवाडे हे खरे मूळ ओबीसी नाहीत. हे तायवाडे हे मराठाच आहे, परंतु नंतर ओबीसीकरण झालं त्यांचं. मग तायवाडेला आता उत्सुकता लागली की आपले पाहुणे पुन्हा आपल्या ताटात आणून बसावं.
तायवाड्याला आता पाहुणे रावळे म्हणजे मराठवाड्यात सुद्धा अशी गर्दी करायची आणि पाहुण्या रावळ्याला ओबीसी सत्ता देण्याचं तायवाड्यांची गडबड आहे, बाकी काही नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जो मराठ्यांना विरोध करेल तो ओबीसी, मूळ ओबीसी, आणि जो विरोध नाही यस, करत तो मूळ ओबीसी नाही. नक्की नक्की. बर बर, कारण की ठीक मूळ आहे. ओबीसीलाच कळ लागली ना. मूळ ओबीसीच्या आरक्षणावर घाला चाललाय, मूळ ओबीसीचं आरक्षण संपतोय, तोच रस्त्यावर त्यांना उतरलाय ना. मूळ जो ओबीसीचं रस्त्यावर आरक्षण उतरला, जे जो आहे उतरला नाही तो लोकसंख्येच्या ओबीसी नाही, त्याला प्रमाणामध्ये, फरक नाही. नाही, मूळ ओबीसीचं जर मूळ ओबीसीच म्हणायचं झालं तर मूळ ओबीसीची लोकसंख्या आणि त्याला मिळालेलं आरक्षण ह्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. मूळ ओबीसी हा आपला आरक्षणाचा वाटा वाढावा, म्हणजे जे 27% मिळालंय त्याच तो 52% व्हावा, तो 60% व्हावा, ह्यासाठी आंदोलन करताना कुठे मात्र दिसत नाही. तो मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलताना दिसतोय. आपलं ताट ते वाढवलं मराठ्यांच्या पाहिजे, विरोधात त्यासाठी नाही नाही, प्रयत्न झाले मराठ्यांना पाहिजेत. मराठ्यांना मराठ्यांचा आग्रहच काय ओबीसी मधूनच तुम्हाला ईडब्ल्यूएस सारखं दिलंय, सीबीसी मध्ये दिलंय, मग तुम्हाला याची तर नाही नाही, पण मराठ्यांना तुम्ही फक्त नाही ओबीसी नाही, मूळ मधूनच का ओबीसी, हवाय? नाही नाही, मूळ ओबीसी जो आहे तो आपलं ताट वाढावं आणखीन, त्याच्यात आणखीन पदार्थ यावे, ते वाढवण्याचं का बरं? त्यासाठी पण आमच्या ताटात त्यासाठी का तुम्ही आलं नाही प्रयत्न पाहिजे? करत नाही आहात. आमची भूमिका काय आहे? आमचं ताट वाढ मोठं नाही चालतं. आमच्या ताटात पुन्हा भाकर वाढली तरी चालती, परंतु आमच्या नाही पण ताटात जी आमची तुम्ही, भाकरी दिलेली आहे त्या भाकरीत आम्हाला वाटे नकोय. नाही आमच्या नाही, ताटात तुम्ही कोणी एक्स्ट्रा तुम्ही बसलंच जे नाही पाहिजे. तुम्ही जे म्हणत आहात की लोकसंख्या जास्त आहे आणि मिळालेलं कमी आहे, हाच मुद्दा आहे, आणि त्यात मराठा आणखीन येणार तर आणखीन कमी होणार, हे तुमचं अगदी बरोबर आहे. परंतु ते वाढावं, मी तेच म्हणतोय की ओबीसी आरक्षणाचं जे पर्सेंटेज आहे 27%, ते 52 व्हावं, 60 व्हावं, यासाठी काय आंदोलन होत नाही ओबीसीकडून? वाढवण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही, आम्हाला टिकवण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आमचं बर, मूळ दुसरा, आम्हाला जे मिळालं ते आम्हाला बर, दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला तो राजकीय आहे. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे हे रसद पुरवतायत, अजित पवार रसद पुरवतायत. सरकारच्या विरोधात असलेल्या आंदोलनाला सरकारमधले, म्हणजे सरकारचे घटक पक्ष, ते कसे काय रसद पुरवतील आणि ह्याचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे? काय झालं आता पुरावे अनेक आहेत. तुम्ही ज्या ज्या वेळी जरांगीचं उपोषण संपल्यानंतर जरांगी गोधडीत पडल्या, आंतरवाली सराटीत जाऊन गपचीप पडल्याच्या नंतर वेळोवेळी एकनाथ शिंदेचे मंत्री, आमदार, खासदार त्या आंतरवाली सराटीत जाऊन त्याला भेटण्याचं काम आता करतात, पुढची सरकारचे प्लॅनिंग प्रतिनिधी म्हणून ठरवण्याचं ते काम तिथे जर करतात. जात असतील, जरांगेंची चर्चा करत नाही असतील, नाही नाही, उद्या तुम्ही प्रतिनिधी आंदोलनाला आंदोलन बसला, संपल्यापर्यंत नाही नाही नाही, उद्या उद्या तुम्ही आंदोलनाला बसला तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे येणार ना सरकारचे लोक, मग ते हे ते एक ऐकून विशिष्ट घ्या, पक्षाचे आहेत असं ऐकून कसं घ्या. म्हणतात? हा, बोला. आंदोलन संपलेलं असताना, उपोषण संपलेलं असताना, आंदोलन संपून महिना 2 महिने झाल्यानंतर जरांगेच्या फार्म हाऊसवर जरांगेला भेटायला मंत्र्यांची जाण्याची काय गरज आहे? आमचं आंदोलन संपल्यावर आमच्या अंदाजच आले नाहीत, हे मंत्री येत कोण नाहीत, गेले मग तसं आम्हाला आंदोलन नंतर यायला कधी आले संपल्यानंतर? का? आंदोलन जरांगेला संप भेटायला जाऊन हा, पुन्हा ताकद द्यायची, बळ द्यायची, त्याला पुन्हा प्लॅनिंग करायची, असं आंदोलन कर. असं कोणत्या नेत्याकडून, कोणत्या मंत्र्याकडून झालंय शिंदेच्या, अजित हे पवारांच्या, ते बघा, जरा? हा, वारंवार उदय सामंत असतील, शंभूराज देसाई असतील, माजी मंत्री संदीपान भुमरे असतील, आणि आता प्रताप ते सरनाईक का काय मंत्री लातूरला येऊन स्वतः रसद देऊन गेले ते आंदोलन सुरू होण्याच्या अगोदर, मुंबईला जाण्याच्या अगोदर. बर. म्हणजे हे सगळं प्लॅन शरद पवारांचे अनेक आमदार खासदार जाऊन अजित भेटतात. पवारांच्या मंत्र्यांचं, नेत्यांचं तुम्ही नाव नाही घेतलं. अजित पवारांच्या लोकांनी ते माजलगावचा आमदार प्रकाश सोळंके असेल, गेवराईचा आमदार विजयसिंह पंडित असेल, आणि असे अनेक आमदार, किंवा त्यांनी पूर्ण बॅनर्स लावले, त्यांनी गाड्या घोड्याचं नियोजन लावून दिलं, मुंबईला येण्यासाठी ताकद दिली. हे सगळं सरकार. आणि एकतर काय या राज्यामध्ये म्हणजे छोट्या जातीतील, छोट्या समूहातील मुख्यमंत्री असल्यामुळं त्या लोकांच्या पोटात दुखतंय, आणि खरं तर त्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठी हे आंदोलन उभा करताय, पण त्याच्यात ओबीसीचं येत आहे ना. कारण की मुख्यमंत्र्याला टार्गेट करण्याच्या नादात तुम्ही ओबीसीला टार्गेट करले, त्यामध्ये ओबीसी टार्गेट व्हायला लागली. कारण की तुम्हाला मंत्र्यांना टार्गेट करायचं, तुम्ही प्रसार माध्यमांशी सांगा तुम्हाला मुख्य म्हणून आम्हाला नाही, पण पटत नाही. सध्या मुख्यमंत्री जे आहेत ते सध्या जरांगे पाटील यांच्या समर्थनामध्ये दिसत आहेत. त्यांच्या आता मागण्या ज्या सरकारचा मान्य दबाव केल्या, जे जी आर जी आर लागू केला तातडीने 5 दिवसात, तर ते जरांगेंच्या बाजूने दिसत आहेत झुकलेले. ही खुर्चीची लालसा आहे ती. कुणीही खुर्चीवर असलं, खुर्ची जर आपल्या पुढे खालून जात असेल ना, तर हे नवीन प्लॅन केलेला असतो. एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित दादा हे सगळे त्यांच्या विरोधात गेल्यामुळं मग आपल्या कालची मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाती काय? मग ओबीसी मेला, आजपर्यंत ओबीसी आमचा डीएनए म्हणत आले, ओबीसीची बाजू घेतो म्हणून मला टार्गेट करत आलं असं म्हणत आले.
परंतु आज स्वतःची खुर्ची धोक्यात आहे असं त्यांना कळाल्यामुळे नंतर त्यांनी लगेच मराठ्यांच्या बाजूने, म्हणजे त्यांनी लगेच पलटी म्हणजे ते मारली. कमजोर झाले. उलट उडी मारली, लगेच मराठ्यांच्या बाजूनं देवेंद्र झुकतं माप फडणवीस देण्याचं काम केलं. देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्रामध्ये कमजोर आहे, निर्णय घेऊ शकत नाही स्वबळावरती. कसं असतं, भाजपचे आमदार जरी असले भरपूर, परंतु त्यांची तिघांची युती आहे, तिघांमध्ये एकमेकाचा विचार घ्यायचा. पण दोन त्यांचे उपमुख्यमंत्री त्यांच्या विरोधात आहेत. एक तर फक्त जातीला विरोध करण्यासाठी पूर्ण ते टार्गेट करण्याचं काम करतायत. मुख्यमंत्र्याचे काही त्यांना निर्णय मान्य नसतात, परंतु त्यामधूनच जरांगेला समोर करून मुख्यमंत्र्याचा आवाज दाबण्याचा म्हणजे प्रयत्न. देवेंद्र फडणवीस हे उघडपणे ओबीसीच्या विरोधामध्ये त्यांनी स्टँड घेतलेला आहे. नक्कीच स्वतःच्या स्वार्थापोटी ओबीसीचा गळा घोटण्याचा प्रकार हा, बाकी काही नाही. स्वतःच्या खुर्ची आणि स्वतःचा स्वार्थ, स्वतःचं राजकीय म्हणजे राजकीय केवळ महत्वाकांक्षा. केवळ विधानसभा निवडणुकीमध्येच त्यांना ओबीसीच्या मताची गरज होती. आता ओबीसीच्या मतांच्या आधारावरती सरकार बनवलं, एवढी मोठं बहुमत आलेलं आहे. आता त्यांना ओबीसीची गरज नाही आहे, ओबीसींना त्यांनी वापरा आणि फेकून द्या, ह्या प्रकारे त्यांनी काम केले देवेंद्र फडणवीसांनी. नक्कीच नक्कीच. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय व्हायचं होईल, परंतु हा, मुख्यमंत्री म्हणून स्थानिक त्यांनी दोन स्वराज्य हजार एकवीस संस्थांच्या पर्यंत काय निवडणुकांमध्ये, करणार. नाही नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी या गोष्टीचा काही अपमानाचा बदला म्हणा, किंवा फडणवीस यांना किंवा भाजपला धडा शिकवण्याचं काम करणार का? नक्कीच. आता हे बघा, ज्यांनी आमचं आरक्षण संपवण्याचा डाव घातलाय, जो असेल त्याला आम्ही विरोध करत आलो. शरद पवारांनी जरांगे उपोषण सोडून पळून गेलेला जरांगे, त्याला एक आणून मिनिट, एक बसवलं. एक एक सेकंड, ते व्यक्ती कोण आहेत त्यांना जरा फ्रेमच्या बाहेर घ्या. हा, बोला. ज्या शरद पवारांनी जरांगेचं पहिलं उपोषण जरांगे सोडून पळाला होता, आणि जरांगेच्या उपोषणाला पुन्हा शरद पवारांचा नातू रोहित पवार आणि त्यांचा आमदार राजेश टोपे यांनी रात्री 2 वाजता आणून जरांगेला तिथून आणून बसवलं. आणि पूर्ण महाराष्ट्राला माहित झालं, ओबीसीना माहित झालं, ओबीसीने शरद पवारांना बायकॉट केलं. कारण की जोपर्यंत आजपर्यंत शरद पवारांना ओबीसी मानत आला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे, त्या शरद पवारांनी ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतली. शरद पवारला विधानसभेला त्याचा फटका बसला. आणि जो राजेश टोपे गेल्या 25 वर्षापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असणारा माणूस, त्याला घराचा रस्ता दाखवावा लागला. इकडे बच्चू कडू अचलपूर मधून अनेक वेळा निवडून आलेला आमदार, अपक्ष निवडून येत असलेला आमदार, त्याला घरी जावं लागलं. इकडे गेवराईचा माजी आमदार लक्ष्मण पवार, त्यांनी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला आमदार म्हणून राहण्यात म्हणजे रस नाही, मी राजीनामा देतोय, ही घोषणा केली. ओबीसी त्याच्या विरोधात गेले, त्या 3 नंबरला गेला, म्हणजे त्याचं डिपॉझिट जप्त झालंय. ही ओबीसीची ताकद आहे. ही देवेंद्र फडणवीसांनी ही जर चूक आता कुठतरी स्वतःची मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी निर्णय घेतला असेल, तर ती येणाऱ्या काळात देवेंद्र फडणवीसांना ती चूक भोवणार आहे. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा ओबीसी त्याला झटका देऊ शकते. त्यांनी जर हा हैदराबाद गॅजेटियर जी आर, आमची आज सुद्धा मागणी आहे, राज्य सरकारने जी आर तो रद्द करावा. आम्ही तर न्यायालयात गेलो, न्यायालयातून तो रद्द करणारच आहोत. आमची रस्त्यावरली लढाई सुरू आहे, न्याय लढाई सुरू आहे. परंतु या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जर ओबीसींच्या बाजू ऐकून नाही घेतली, ओबीसींची बाजू मान्य नाही केली, तर आणि मराठ्यांच्याच बाजूने जर राहिले, तर नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी ओबीसी समाज धडा त्यांना शिकवणार. जागा दाखवेल. आणि 2031 काय असं काही वर्ष बाकी नाही ना, काय 3-3.5 वर्षात 2029 येत आहे. त्या पाहून आम्ही ओबीसींची विरुद्ध, ओबीसीच्या गोड गोड बोलून ओबीसींना कोण फसवतोय, आणि येणाऱ्या काळात ओबीसींच्या तुम्ही त्यावेळेस किती जरी तुम्ही चॉकलेट दिले, तर नक्कीच ओबीसींना मागचे दिवस आठवतील ना, आपल्याला फसवलेलं, आपल्याला टार्गेट केलेलं, आपलं आरक्षण संपवलेलं, आपल्या मुलाबाळाचं नुकसान केलेलं, आपलं भवितव्य संपवलेलं, हे सगळं ओबीसी आठवणी ठेवून. आणि 2021 लोकसभा असू किंवा विधानसभा, त्यामधून सुद्धा ओबीसी त्यांना घराचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार. बरं, एक शेवटचे एक दोन प्रश्न आहेत. न्यायालयीन लढाई तुम्ही लढत आहात, परंतु रस्त्यावरची लढाई देखील लढत आहात असं तुमचं म्हणणं आहे, आणि तुम्ही लढतच आहात, त्याबद्दल काही दुमत नाहीये. परंतु ही रस्त्यावरची लढाई खूपच वैयक्तिक झाली आहे का? म्हणजे आरक्षणाचा मुद्दा होता आणि आता थेट तुमची गाडी जाळण्यापर्यंतचा प्रयत्न झालेला आहे, उद्या हल्ले होऊ शकतात. कशा पद्धतीने बघताय ह्या सगळ्या गोष्टींकडे? हे बरं का, हे हे पहा, हे कसं आहे, मनोज जरांगे यांची गुंडगिरी, दादागिरी, झुंडशाही, आणि राज्य सरकारने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यावेळेपासून जरांगींचा केलेला लाड, आणि हे लाडामुळे त्याला कुठलंही गृह विभागाचं असेल, प्रशासनाचं कुठलंही भय नाही राहिलं, भीती नाही राहिली. त्यामधून असे प्रकार घडतात. त्यावेळी सुद्धा त्यांनी बीडमध्ये हॉटेल जाळण्याचं काम केलं, सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम केलं, आमदारांच्या घरांची जाळपोळ केली, आणि त्यातून त्याला ती सवय लागली. कोणी जर सत्य बोलत असेल, कोणी जर विरोध करत असेल, तर हुकुमशाह सारखं आपल्या विरोधात कुणीही बोललं नाही पाहिजे. आणि जो बोलल मग त्याच्या घरावर हल्ला करायचा किंवा त्याच्या गाडीवर दगडफेक करायची. लक्ष्मण आखे यांच्या गाडीवर सुद्धा पाठीमागे दगडफेक करण्यात आली, आणि आता माझी गाडी पार्किंग मध्ये लावलेली असताना जाळण्याचं काम केलं.
परंतु हे बघा, जे ओबीसी चळवळीत अनेक वर्षापासून काम करणारे आमच्यासारखे कार्यकर्ते, आमची गाडी जाळली काय आणि आम्हाला सुद्धा जाळलं काय, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत आम्ही ओबीसीची बाजू मांडत राहू. ओबीसीचं म्हणजे जे आरक्षण आहे, राजकीय अस्तित्व धोक्यात आले, आम्हाला ते धोक्यात आलेच म्हणून सांगावं लागेल. आम्ही खोटं बोलू शकत नाही, कारण की ओबीसीचं अस्तित्व संपत असताना आम्ही झोपी जाऊ शकत नाही. कारण की ओबीसी जरी थोडा दुर्लक्ष करत असेल, पण आम्हाला त्याला जाग राहावं लागेल. काही झोपलेल्या ओबीसीला आम्हाला जाग करून रस्त्यावर आणावं लागेल. आणि कारण की राज्य सरकार जर झुंडशाहीला बळी पडून निर्णय घेत असेल, तर मग या राज्यामध्ये 55 ते 58% ओबीसी समाज आहे. जर राज्य सरकार 7, 8, 9% समाजाच्या दबावाला बळी पडून जर चुकीचे निर्णय घेत असेल, म्हणजे देश राज्य संविधानावर चालत असताना तुम्ही जर निजामाचा हैदराबाद गॅजेटियर लागू करत असताल, तर हे चुकीचं संविधानाच्या विरोधात आहे. आणि मग जर तुम्ही 9% लोकांना जर दबत असताल, तर मग आम्ही बी 55 ते 58% सुद्धा रस्त्यावर येऊ शकतो. आम्ही सुद्धा मुंबईला येणारच आहोत. आम्ही सध्या आता गावात खेड्यात आमच्या तालुक्यात तालुक्यात जाऊन ओबीसीना जागा करण्याचं काम करतो. आणि येणाऱ्या मुंबईत धडकणार होता. आणि ज्यावेळेस आम्ही मुंबईत धडकतो त्यावेळेस ही राज्य सरकारला परवडणार नसेल, कारण की 9% माझानीच त्याच्यातला किती टक्के आला असेल त्याला माहिती. परंतु त्यांनी मुंबई धरण्याचं काम करून दाखवलंय. मग आता 55-58% समाज असणारा समाज जर मुंबईत आल्यानंतर मुंबईचं काय होईल, राज्य सरकारचं काय होईल, ते त्यांनी ठरवावं. परंतु ओबीसीच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत. आणि जरांगेची झुंडशाही, आम्ही झुंडशाहीला घाबरत नाहीत. हे काय आमच्यावर हल्ले करतील, हल्ले करायला त्याला अधिकारी, परंतु राज्य सरकारने सुद्धा अशा लोकांवर कारवाया केल्या पाहिजे, बेड्या ठोकल्या पाहिजे. आणि जरांगेचं आहे की स्वतः त्याचे कार्यकर्ते करत. खरं तर माझी गाडी जाळण्याचा त्याच्या कमिटी मधला माणूस आहे, जो विसुंबर तिरुगुण आहे, तो त्या कोर कमिटी मधला आहे. आणि अक्षरशः त्यांनी गाडी जाळली म्हणून त्यांच्या कमिटी लोक जर त्याचा सत्कार असतील, तर जर हे किती म्हणजे राज्य आणि मराठा समाजातले जे 2% बिंडोक लोक येतात, हे निजामाच्या विचारा लोक येतात, हे किती खालच्या पातळीला हे आज महाराष्ट्र राज्य बघत आहे. म्हणजे एखाद्याची गाडी जाळणारा सत्कार सन्मान होता. तर मग आता आपण येथून बघायची महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय. शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आजपर्यंत प्रत्येक नेता म्हणत आलाय, हा महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालला हे आता आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सुद्धा बोललं पाहिजे, आपल्याला विनंती आहे. बरं, नक्कीच ह्या नोटवरती आपण ही चर्चा थांबवू शकतो. खरं तर ओबीसी हा अ, असं म्हणतात की एक झोपलेला हत्ती आहे, त्याला जाग करणं गरजेचं आहे, त्याला त्याच्या ताकदीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. परंतु ती जाणीव करून देत असताना तो कुठल्या एका जाती समूहाच्या विरोधामध्ये न जाता आपल्या अधिकारांचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि नवनाथ वाघमारे असतील किंवा इतर जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या माध्यमातून होतंय. परंतु समाजामध्ये दूषित वातावरण होऊ नये, सामंजस्याने हे प्रश्न कसे सोडवता येतील, ही जबाबदारी जशी नवनाथ वाघमारे किंवा मराठा नेत्यांची आहे, त्याच पद्धतीने किंवा त्याहून जास्त जबाबदारी ही सरकारची आहे. परंतु सरकार तसं करताना मात्र दिसत नाहीये. जाती जातीमध्ये, समूह समूहामध्ये भांडणं लावून राजकीय पोळी भाजण्याचं काम, राजकीय लाभ घेण्याचा काम जे आहे ते सरकार करताना दिसतंय. ओबीसींचा केवळ वापर करून घेतला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आता ओबीसींना फेकून दिलंय की काय, इथपर्यंत हा सगळा राग जो आहे तो उफाळून आलेला आहे. नवनाथ वाघमारे सरांचं मुंबई आउटलुक कडून मी आभार व्यक्त करतो की सर, आपण वेळ दिलात आणि ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल. धन्यवाद सर.